छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात मोठे बदल घडवणारा कौल मतदारांनी दिलाय। भाजपने बहुसंख्य प्रभागांमध्ये विजय मिळवत महापालिकेतील नेतृत्वाची जबाबदारी आपल्या हाती घेण्याची मजबूत स्थिती निर्माण केली आहे। विकास कामे, पायाभूत सुविधा आणि स्थिर प्रशासन हे मुद्दे भाजपसाठी निर्णायक ठरल्याचं चित्र दिसून येत आहे। महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं असलं तरी अपेक्षित कामगिरी करता आली नाही। शहरी मतदारांमध्ये संघटनात्मक कमजोरी आणि प्रचारातील मर्यादा निकालात दिसून आल्याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटला 8 जागा, शिंदे गट 10 जागा या दोन्ही गटांना निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नाही। काही पारंपरिक प्रभागांमध्ये शिवसेनेनं आपला प्रभाव कायम ठेवला असला तरी अंतर्गत फाटाफुटीचा फटका निकालातून जाणवल्याचं दिसून आलंय। वंचित बहुजन आघाडीने काही प्रभागांमध्ये लक्षवेधी लढत दिली। अनेक ठिकाणी अल्प मतफरकाने पराभव पत्करावा लागला, तर प्रभाग 3 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे 4ही उमेदवार निवडून आलेत। काही प्रभागांमध्ये मतमोजणीवर आक्षेप घेत रिकाउंटिंगची मागणी करण्यात आली होती। अपक्ष उमेदवारांनीही काही प्रभागांमध्ये विजय मिळवत स्थानिक पातळीवरील प्रभाव दाखवून दिलाय। स्थानिक प्रश्न, व्यक्तिकेंद्रित प्रचार आणि जनसंपर्क याचा त्यांना लाभ झाल्याचं दिसतंय। दरम्यान निवडणूक प्रक्रिया एकूणच शांततेत पार पडली असून काही ठिकाणी आलेल्या रिकाउंटिंग अर्जावर निवडणूक प्रशासन नियमांनुसार निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। या निकालानंतर महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत आहेत।